बंद झालेलं होतं त्या विधिमंडळाच्या परिसरामध्ये चक्क गुंड हाणामारी करतात। म्हणजे बाहेर रस्त्यावर जशी 2 गटात हाणामारी असते तशी विधिमंडळामधली हाणामारी। काय वाटतंय? रस्त्यावरच्या हाणामारीमध्ये तक्रार नोंदवताना हा सत्ताधाऱ्याचा की विरोधकाचा अशी वाट बघणारे आणि त्याची जास्त चौकशी करणारे हीनदीन हतबल झालेले पोलीस अधिकारी जर त्यांनी तिथेच कारवाई केली असती तर कदाचित विधिमंडळामध्ये राडा होण्यापर्यंतची नौबत आली नसती। देवेंद्रजी, तुमच्या आशीर्वादाने आज विधिमंडळाच्या परिसरातली हाणामारीने महाराष्ट्राची राजकीय संस्कृती रसातळाला गेलेली आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालं। देवेंद्रजी, तुमचं मनपूर्वक अभिनंदन। कारण दीपक काटे असेल किंवा असंख्य लोक असतील, या सगळ्यांना वाचवणारे, या सगळ्यांना पद देणारे, अभय देणारे आणि प्रसंगी त्यांनी गुन्हे केले तरी सुद्धा त्यांच्या विरोधात कुठली एफआयआर होऊ नये म्हणून त्या ठिकाणी फोन करणारे तुमचेच नेते, कार्यकर्ते, मंत्री आहेत। त्यामुळे आज विधिमंडळात जे काही झालं ते गृहमंत्री म्हणून तुमचं अपयश तर आहेच आहे, पण महाराष्ट्रासाठी लाज आणणारी गोष्ट आहे। आज महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली की आमच्या करातनं जे पैसे आम्ही भरतो आणि ज्या पैशांवर तुमचं अधिवेशन चालतं त्या अधिवेशनात लोकांचे प्रश्न नाही, शिवीगाळ आणि मारहाण चालते।